नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर. लोकशाही डिजिटल मध्ये तुमचं स्वागत आहे. भारतात दिवसेंदिवस महिला कर्तृत्वाची उंच उंच शिखरं सर करतायत. काम करणाऱ्या, आपल्या कुटुंबासाठी सन्मानानं भाकरी कमावणाऱ्या कमावत्या महिलांचं प्रमाण देशात वाढलंय. अशा वेळी काम करणाऱ्या महिलांचं कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण रोखण्यासाठी 2013 साली अस्तित्वात आलेला पॉश म्हणजेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि तक्रार निवारण कायदा आणि विशाखा मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीचा प्रश्न चर्चेत आलाय. केरळ उच्च न्यायालयानं गुरुवारी म्हणजे 17 मार्चला चित्रपट उद्योगाशी संबंधित संघटनांना 2013 साली लागू झालेल्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण कायद्याच्या अनुषंगानं अशी प्रकरणं हाताळण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत सांगितलंय. त्याचवेळी चित्रपट समिती कंपन्यांनीही लैंगिक छळ विरोधात कायद्याचं पालन केलं पाहिजे असंही न्यायालयानं प्रामुख्यानं स्पष्ट केलंय. आणि यामुळेच हा प्रश्न पुन्हा एकदा नव्यानं समोर आलाय. आजच्या लोकशाही डिजिटलच्या सिंपल एक्सप्लेनर सिरीज मध्ये आपण हा कायदा नेमका काय आहे, यामध्ये पीडित महिलेला तक्रार कुठे करावी लागते आणि यामध्ये दोषी आढळल्यास आरोपीला कोणत्या शिक्षेची तरतूद केलेली आहे हे पाहणार आहोत. हा कायदा नेमका कसा तयार झाला आणि अशा प्रकारच्या कायद्याची गरज का पडली हे आपण सर्वप्रथम पाहूयात. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळाची व्याख्या, तक्रार मार्गदर्शन, चौकशीची प्रक्रिया आणि कारवाईची व्याख्या या कायद्यात स्पष्ट करण्यात आली आहे. बालविवाह रोखणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या भंवरी देवी यांच्यावरील सामूहिक बलात्कार खटल्याच्या निमित्तानं विशाखा मार्गदर्शक सूचना अंमलात आल्या. तसंच या प्रकरणामुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रश्नाकडे देशात पहिल्यांदा समस्या म्हणून पाहिलं गेलं. परंतु तरी सुद्धा अधिक गांभीर्यानं या मुद्द्याकडे पाहण्याची गरज होती. त्यामुळे 1997 साली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या विशाखा मार्गदर्शक सूचनांनंतरही कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि शोषणाविरुद्ध स्वतंत्र कायदा होण्यास 16 वर्षांचा काळ जावा लागला. भारतात 2013 साली असा कायदा अखेर अस्तित्वात आला. एवढ्या प्रदीर्घ संघर्षानंतर तयार झालेला हा कायदा नेमका कुणासाठी आहे हे आता आपण पाहू. या कायद्यात कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्याचवेळी कचरा वेचक, घरकाम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील महिलांचाही समावेश आहे. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला कार्यालयात काम करत नसल्या तरी त्यांचंही काम करण्याचं ठराविक आणि फिरतं क्षेत्र असतं. याशिवाय कामातून अर्थार्जन करून आपलं आणि कुटुंबाचं पालन पोषण करण्याचा त्यांचा हक्क या कायद्यात संरक्षित करण्यात आलाय. महिलांना त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्पर्धेत जिंकण्यास मदत व्हावी म्हणून नाही, तर त्यांच्या जिंकण्यामध्ये त्या महिला आहेत ही गोष्ट त्यांना अडचणीची ठरू नये म्हणून खरं तर हा कायदा बनवण्यात आलाय. आता या कायद्यामध्ये उल्लेखलेले कामाचं ठिकाण तयार करणाऱ्या मालकांची किंवा कंपन्यांची काय जबाबदारी आहे हे आपण पाहूया. महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नोकरी देणारी कंपनी आणि मालकांची आहे. प्रत्येक कार्यालयात किंवा आस्थापनेत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं कायद्यानं बंधनकारक आहे. समितीच्या अध्यक्षपदी कार्यालयातील वरिष्ठ महिला नियुक्त केली जावी. समितीत कर्मचाऱ्यांपैकी 2 जण तर 1 व्यक्ती महिला विषयक सामाजिक संस्थेची निगडीत असलेली तटस्थ सदस्य असावी. समितीत किमान निम्म्या महिला सदस्य असाव्यात. कंपनीच्या प्रत्येक शाखेकरता स्वतंत्र समिती असावी. असंघटित क्षेत्रातील शासनानं जिल्हा पातळीवर तक्रार समिती नेमायची आहे. महिलांचा लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय तर याची व्याख्या करत असताना महिला आणि बालविकास मंत्रालयानं कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळावर एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होण्याची तपशीलवार उदाहरणं देण्यात आली आहेत. शरीर सुखाची मागणी पूर्ण केल्यास कामाच्या ठिकाणी खास वागणूक देण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वचन देणं. शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यास कामात वाईट वागणूक देण्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धमकी देणं. शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यास सध्याची वा भविष्यातील कामाच्या संधी नाकारण्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धमकी देणं. पीडितेच्या कामात ढवळाढवळ करणं, तिला भीतीदायक, असहाय्य, तणावपूर्ण वाटेल किंवा तिच्या विरोधी वातावरण कार्यालयात निर्माण करणं. तिच्या आरोग्यावर किंवा सुरक्षिततेवर परिणाम होईल अशी अपमानकारक वागणूक देणं. कृती, वागणूक, लघु संदेश, समाज माध्यमांद्वारे किंवा हावभावांच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे छळ झाला असल्यास तोही कायद्यानुसार गुन्हा आहे.
आता जर एखाद्या पीडित महिलेला तक्रार करायची असेल तर त्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल ते आपण पाहूया. पीडित महिलेनं गुन्हा घडल्याच्या तारखेपासून 3 महिन्यात अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार करावी. गुन्हे सातत्यानं घडत असतील तर शेवटचा गुन्हा घडल्याच्या तारखेपासून 3 महिने मोजले जातील. काही अपरिहार्य कारणांमुळे पीडितेस 3 महिन्यात तक्रार नोंदवणं शक्य झालं नाही तर समितीस विनंती करून तक्रार करण्यास 3 महिन्यांची मुदतवाढ मागून घेता येते. तक्रारदार महिला काही कारणानं स्वतः तक्रार दाखल करू शकत नसेल तर तिच्या लेखी संमतीनं तिच्या वतीनं तिचे वारस नातेवाईक तक्रार दाखल करू शकतात. अशा गुन्ह्यांमध्ये चौकशीची प्रक्रिया कशी राबवली जाते ते आपण पाहूया. तक्रार दाखल करताना त्यात गुन्ह्याची स्पष्ट माहिती द्यावी. तक्रारदाराचं तसंच ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याचं नाव, पत्ता, पद याचा स्पष्ट उल्लेख असावा. तक्रार लेखी असावी आणि तिच्या किमान 6 प्रती पुराव्यांसह दाखल कराव्यात. तक्रार आल्यावर समितीनं सर्वप्रथम सामोपचारानं तक्रार मिटवण्यासाठी प्रयत्न करणं बंधनकारक आहे. सामोपचाराचे प्रयत्न करण्यास पीडितेची परवानगी असणं आवश्यक आहे. सामोपचारास पीडितेची परवानगी नसल्यास चौकशी करणं समितीवर बंधनकारक आहे. सामोपचारानं तक्रार मिटल्यास कुणासही कुठल्याही प्रकारे शिक्षा वा नुकसान भरपाई देता येत नाही. तक्रार आल्यापासून 7 दिवसात तक्रारीची एक प्रत प्रतिवादीस दिली जावी. तक्रारीची प्रत मिळाल्यापासून 10 दिवसात प्रतिवादीनं पुराव्यांसह लेखी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यानंतर समिती रीतसर चौकशी करून निर्णय देईल. 3 सलग तारखांना तक्रारदार वा प्रतिवादी गैरहजर राहिल्यास एकतर्फी निर्णय देण्याचे समितीला अधिकार आहेत. समितीच्या प्रत्येक बैठकीस अध्यक्ष धरून किमान 3 सदस्य उपस्थित राहणं आवश्यक आहे. ही चौकशी झाल्यानंतर पुढे काय होतं तर चौकशी पूर्ण झाल्यावर समिती सेवा शर्तींमध्ये दिल्यानुसार शिक्षेची शिफारस करू शकते. त्यानंतर 60 दिवसात अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. तक्रारदार प्रतिवादींपैकी कुणाला समितीचा अहवाल मान्य नसल्यास 90 दिवसात सेवा नियमांनुसार लवादाकडे किंवा न्यायालयात अपील करता येईल. या कायद्यानं पीडितेस नुकसान भरपाईचीही तरतूद करण्यात आली आहे. पीडितेस झालेला त्रास, इजा, मानसिक वा भावनिक छळ, लैंगिक छळाच्या घटनेमुळे कामाची गेलेली संधी, शारीरिक वा मानसिक वैद्यकीय उपचारासाठी पीडितेस झालेला खर्च या आधारे नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. त्यासाठी प्रतिवादीचं उत्पन्न आणि आर्थिक क्षमता विचारात घेऊन नुकसान भरपाई एकरकमी किंवा मासिक देण्याची तरतूद आहे. हे सगळं जरी असलं तरी खोट्या तक्रारी या कायद्याच्या अंतर्गत दाखल केल्यास यामध्ये त्याला देखील शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. खोटी तक्रार केल्यास सेवा नियमांनुसार समिती कंपनीला तक्रारदार महिलेवर किंवा तक्रार केलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करू शकते. असं असलं तरी अयोग्य तक्रार आणि अपुऱ्या पुराव्यांच्या कारणास्तव कारवाई केली जाऊ नये असंही कायद्यात स्पष्ट करण्यात आलंय. हा व्हिडिओ खरं तर खूप मोठा झालाय, पण माझ्यासारख्या या देशातील काम करणाऱ्या करोडो महिलांच्या संदर्भातील हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.